जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे विंटर एक्झाम 2023 म्हणजेच त्याला आपण हिवाळी परीक्षा 2023 म्हणूया. तर या परीक्षा कंडक्ट करण्याबाबत विद्यापीठाने काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स आणि इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. तर ते आपण बघणार आहोत. म्हणजे नेमकी कशा पद्धतीने परीक्षा होणार आहे, कोणते पेपर विद्यापीठ स्तरावर घेतले जाणार आहे, कोणते पेपर महाविद्यालयीन स्तरावर घेतले जाणार आहे, कोणत्या वर्गाची पेपर तपासणी व महाविद्यालयीन स्तरावर होणार, कोणते पेपर विद्यापीठ स्तरावर चेक केले जाणार, नंतर मार्क्स एंट्री कशी करायची आहे, परीक्षाबाबत विद्यार्थी आणि प्राध्यापकांना देखील काही महत्त्वाच्या सूचना मी या व्हिडिओमध्ये देणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसेच अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि परीक्षाबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी विद्यापीठाने सर्क्युलर नंबर 302/2023 हे जाहीर करून दिलेलं आहे. यामध्ये विद्यापीठाच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या आहे याबाबत संपूर्णतः माहिती दिलेली आहे. काही सूचना या विद्यार्थ्यांसाठी आहे तर काही सूचना या प्राध्यापकांसाठी असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक मी माझं सेपरेट व्हिडिओ 1-2 नव्याने व्हिडिओ मी तयार करत आहे. ते म्हणजे एक म्हणजे परीक्षा ज्याला आपण म्हणूया की कधीपासून सुरू होणार आहे, एक टेंटेटिव्ह शेड्यूल मी देणार आहे. त्या पद्धतीने वर्गवाईज परीक्षा कधी होणार आहे ते सांगणार आहे. आणि याच्या अगोदर ज्या परीक्षा झालेल्या होत्या मार्च एप्रिल 2023च्या, ज्या परीक्षा जून जुलै ऑगस्ट 2023मध्ये झालेल्या होत्या, तर त्या परीक्षांचे विद्यापीठाचे जे काही क्वेश्चन्स पेपर आहे, तर आर्ट्स कॉमर्स सायन्स या विभागाचे क्वेश्चन्स पेपर देखील आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये दिलेले आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेले आहे. तर त्याबाबत पण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, पण त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा डीपमध्ये आहे, त्याच्यामुळे कदाचित 20 मिनटं पण लागू शकतात. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया की परिपत्रक क्रमांक 302/2023 हे काय सांगता आहे शेवटपर्यंत जाणून घ्या. आणि काही मनामध्ये डाऊट्स असतील तरी देखील तर ते आपण मला विचारू शकता, पण व्हिडिओ अगोदर बघा आणि नंतर प्रश्न विचारा. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्ता विद्यापीठ जे काही हिवाळी परीक्षा 2023 घेत आहे, तर या परीक्षा सगळ्याच परीक्षा काही नोव्हेंबरमध्ये चालू होणार नाही आहे. तर मी सांगेल की डिसेंबर महिन्यातच परीक्षा चालू होणार आहे. काही परीक्षा या 21 नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरुवात होणार आहे. ओके. सो त्यामुळे या परीक्षा आपण नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असं देखील म्हटलं तरी काही हरकत राहणार नाही. या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे, हे कृपया लक्षात घ्या. पहिली महत्त्वाची सूचना दिलेली आहे की शैक्षणिक वर्ष 2023च्या हिवाळी सत्र परीक्षा पदविका म्हणजे ज्याला आपण डिप्लोमा म्हणतो, नंतर पदवी ज्याला ग्रॅज्युएशन आणि पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमाच्या नियमित आणि नियमित आणि अनुशेषित म्हणजे की रेग्युलर आणि बॅकलॉग एक्झामिनेशन. तर ह्या परीक्षा 21 नोव्हेंबर 2023 पासून टप्प्याटप्प्याने पारंपरिक म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने करण्यात आलेलं आहे. बट या परीक्षेला कोण अप्लाय करू शकतं, तर जे विद्यार्थी फक्त परीक्षा फॉर्म भरणार आहे त्याच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार नाही. जे विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरणार नाही त्यांना ही परीक्षा देता येणार नाही. दुसरी सूचना दिलेली आहे की संबंधित परीक्षांचं जे काही वेळापत्रक आहे ते विद्यापीठाच्या www.unipune.ac.in यामध्ये एक्झाम सेक्शनमध्ये टाईम टेबल कॉलमला तुम्हाला ते बघायला भेटणार आहे. आता बघा कोणत्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर घेतल्या जाणार आहे, तर नंबर 1 सर्व विद्याशाखेतील पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा. पदविका म्हणजे कोणत्या? डिप्लोमा. ओके. म्हणजे DTL असतील किंवा अन्य पोस्ट ग्रॅज्युएशन ते हे जे काही डिप्लोमा वगैरे जे काही आहेत ना, तर डिप्लोमा रिलेटेड जे काही अभ्यासक्रम आहे तर त्या परीक्षा. तसेच पारंपरिक अभ्यासक्रमातील पदवी स्तरातील प्रथम वर्षाच्या म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स परीक्षा म्हणजे जे विद्यार्थी FY BA BCom BSc ओके या पद्धतीच्या पारंपरिक अभ्यासक्रमास असतील. तसेच विधी अभ्यासक्रमातील पदवी स्तरावरील प्रथम वर्षाच्या म्हणजे जे लॉ फॅकल्टीचे विद्यार्थी आहे LLB आणि BA LLBचे
परीक्षांचे आयोजन हे महाविद्यालयीन स्तरावर करण्यात येणार आहे आणि या परीक्षांचं वेळापत्रक तयार करणं, प्रश्नपत्रिका तयार करणं, प्रत्यक्ष परीक्षांचं आयोजन करणं, उत्तरपत्रिका तपासणं, विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेल्या संरक्षित अंतर्गत प्रणालीद्वारे गुण भरणं इत्यादी सर्व कामं हे महाविद्यालयीन स्तरावर करण्यात यायचे आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर महाविद्यालयाने काय करायचं आहे, या परीक्षांचं वेळापत्रक तयार करायचं, नंतर त्याच्या क्वेश्चन पेपर तयार करायच्या, परीक्षा कंडक्ट करायची, झालेल्या परीक्षांची उत्तरपत्रिका तपासायची आणि विद्यापीठाने जे काही कॅप मार्क्स एंट्री दिलेली आहे तर त्यामधून काय करायचे आहे, मार्क्स एंट्री करायची आहे. सर्व कामं विद्यापीठाने म्हणजे महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर करायचे आहेत. पुढची 4 नंबरची महत्त्वाची सूचना आहे, तसे सर्वच आहे बट याच्यामध्ये काय सांगितलं लिसन करा. सर्व विद्याशाखेतील पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा तसेच पारंपरिक अभ्यासक्रमातील पदवी स्तरातील प्रथम वर्षाच्या म्हणजे डिप्लोमा कोर्सेस त्याच पद्धतीने फर्स्ट इयरचे BA BCom BSc या परीक्षांचं आयोजन करण्यासाठी विद्यापीठाने 10 डिसेंबर 2023 ही अंतिम डेट दिलेली आहे. म्हणजे 10 डिसेंबरच्या आत ही परीक्षा महाविद्यालयाने कंडक्ट करायची आहे आणि त्याचे अंतर्गत गुण आणि कॅप मार्क्स एंट्री हे 15 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करायचे आहे. आणि विधी अभ्यासक्रमामधील पदवी स्तरातील प्रथम वर्षाच्या म्हणजे फर्स्ट इयर BA BA LLB या परीक्षांच्या आयोजनाच्या कालावधी बाबतीत वेळोवेळी अवगत करण्यात येईल. म्हणजे त्यांनी इथे कोणतीही डेट मेन्शन केली नाही. विधी म्हणजे लॉ फॅकल्टीचे जे विद्यार्थी आहे त्यांच्या परीक्षेची तारीख या ठिकाणी त्यांनी एक्सप्लेन केलेली नाही, ती नंतर ते एक्सप्लेन करून सांगणार आहे. 5 नंबर सूचना, पारंपरिक अभ्यासक्रमातील म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि विधी म्हणजे लॉ पदवी स्तरातील प्रथम वर्ष वगळून पदव्युत्तर स्तरातील अभ्यासक्रमाची सर्व वर्ष म्हणजे SY आणि TY BA BCom BSc आणि अन्य लॉ फॅकल्टीचे तर सर्व वर्ष तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाची पदवी आणि पदव्युत्तर स्तरातील सर्व वर्षांच्या परीक्षांचे आयोजन विद्यापीठ स्तरावर करण्यात येणार आहे. म्हणजे SY आणि TY BA BCom BSc आणि लॉ फॅकल्टी तसेच जे काही प्रोफेशनल अभ्यासक्रम आहे तर यांच्या ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन स्तरातील म्हणजे MCom पण आलं, MA पण आलं, MSc पण आलं, या सर्व परीक्षांचे जे काही आयोजन आहे हे विद्यापीठ स्तरावर करण्यात येईल. म्हणजे त्यांचं वेळापत्रकसुद्धा विद्यापीठ देईल. त्यानंतर प्रश्नपत्रिका पण विद्यापीठ तयार करून देईल. उत्तरपत्रिका तपासण्याची जबाबदारी पण विद्यापीठ स्तरावरच घेतली जाणार आहे. नंतर 6 नंबर दिलेला आहे कॅपच्या बाबतीत. ओके, कॅप म्हणजे पेपर तपासणीच्या बाबतीत. सो विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व विद्याशाखातील पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे मूल्यमापन तसेच पारंपरिक अभ्यासक्रमातील पदवी स्तरातील प्रथम वर्ष म्हणजे BA BCom BSc परीक्षांचे मूल्यमापन करण्याकरता तसेच विधी अभ्यासक्रमातील LLB आणि BA LLB पदवीचे प्रथम वर्षातील परीक्षांचे मूल्यमापन करण्याकरता संबंधित महाविद्यालय हे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016च्या कलम 48(1) नुसार केंद्रीय मूल्यमापन प्रकल्प केंद्र कॅप म्हणून मान्यता देण्यात येत आहे. संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा संचालक हे त्या केंद्राचे कॅप डायरेक्टर म्हणून कामकाज पाहणार आहे. म्हणजे फर्स्ट इयरचे BA BCom BSc तसेच आपल्याला म्हणता येईल डिप्लोमा रिलेटेड जे काही अभ्यासक्रम आहे या सर्व अभ्यासक्रमाचे जे काही परीक्षांचे पेपर तपासणी आहे हे ते ज्या महाविद्यालयात आहेत त्याच महाविद्यालयात होणार आहे. 7 नंबर सांगितलेला आहे पारंपरिक अभ्यासक्रमाचे पदवी स्तरातील द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष किंवा अंतिम वर्ष म्हणजे सेकंड इयर आणि थर्ड इयर BA BCom BSc तसेच PG MA MCom MSc वगैरे. त्यानंतर विधी महाविद्यालयातील LLB पदवीचे द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष आणि BA LLBचे सेम सेकंड थर्ड फोर्थ आणि अंतिम फायनल इयर या वर्षांचे मूल्यमापन करण्याकरता आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमाची सर्व वर्ष म्हणजे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर MA MCom MSc यांच्या अभ्यासक्रमाचे पेपर तपासण्याची किंवा मूल्यमापन करण्याची जी काही जबाबदारी आहे ती विद्यापीठ स्तरावर असणार आहे. तर या अभ्यासक्रमाच्या केंद्रीय मूल्यमापन केंद्राबाबत परीक्षा विभागामार्फत स्वतंत्र सूचना जाहीर करून देण्यात येणार आहे. ही पण सूचना त्यांनी
केलेली आहे. नंतर 8 नंबर दिलेला आहे, परिपत्रक क्रमांक 125 अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे नियोजन महाविद्यालयीन स्तरावर विद्यापीठाच्या परीक्षेच्या नियोजनाच्या धर्तीवर करण्यात यावे. याबाबत परीक्षकांची यादी, वेळापत्रक 1 महिना अगोदर विविध मुदतीत परीक्षा विभागाकडे सादर करावी आणि पूर्ण मान्यता घेऊनच त्याची कार्यवाही करावी. आता परिपत्रक क्रमांक 125 काय आहे हे ऑलरेडी आपण मागच्या वर्षी एक्सप्लेन केलेलं होतं, तर त्यामधून तुम्हाला त्याची मान्यता भेटेल किंवा त्याची माहिती भेटेल. शिवाय तुम्ही नुसतं सर्क्युलर नंबर 125 एवढं जरी म्हटलं तरी ते परिपत्रक तुम्हाला भेटेल किंवा ते आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण शेअर करूया. त्यानंतर प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या 2023 या हिवाळी सत्रातील जे काही जुन्या नियमित आणि बहिस्थ अभ्यासक्रमाच्या परीक्षा आहे त्या समकक्ष विषयानुसार आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजे बघा की इक्वॅलन्सनुसार हे परीक्षा काय घेतल्या जातील, पूर्ण केल्या जाणार आहे. म्हणजे 2013च्या पॅटर्ननुसार वगैरे जे काही आहे, ओके. सो ते काय समपातळीवर म्हणजे जे काही समकक्ष विषय जे काही आहे म्हणजे इक्वॅलन्स विषय आहे त्यानुसार त्यांची परीक्षा घेतली जाईल आणि त्याची जी काही विषयांची माहिती आहे तर ती विद्यापीठाने ऑलरेडीच त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. नंतर शैक्षणिक वर्ष 23-24 मधील हिवाळी सत्र 2023 पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या म्हणजे रेग्युलर आणि बॅकलॉग परीक्षांचे जे काही परीक्षा होणार आहे या परीक्षा 100% अभ्यासक्रमावर होणार आहे. नंतर 12 नंबर सांगितलं आहे की काही महाविद्यालयात जर का आवश्यक बैठक व्यवस्था नसेल तर त्यांनी तात्पुरती बैठक व्यवस्था उपलब्ध करून द्यायची आहे आणि ही संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा संचालकांवर असणार आहे किंवा परीक्षा अधिकारी यांची असणार आहे. नंतर 13 नंबरला सांगितलं की परीक्षा केंद्रावर आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्यार्थ्यांना पिशवी ठेवण्याची व्यवस्था, दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष खोलीची व्यवस्था करण्यात यावी अशी देखील सूचना दिलेली आहे. तसेच त्यांना रायटरची सुद्धा सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा देखील सूचना केलेल्या आहे हँडिकॅप स्टुडंटच्या बाबतीत. तुम्हाला माहिती आहे की हँडिकॅप स्टुडंटला एक्स्ट्रा 20 मिनटं अधिकचा वेळ दिला जातो. हे लिसन करा की प्रति तास 20 मिनटं अधिकचा वेळ आहे. म्हणजे जर का 3 तासाचा परीक्षेचा वेळ असेल तर 20 गुणिले 3 म्हणजे किती झाले, 60 मिनटाचा अधिकचा वेळ भेटणार आहे. हे कृपया लक्षात घ्या. नाही तर महाविद्यालय काय करतं की एक्स्ट्रा 20 मिनटं देतं फक्त. तर प्रति तास त्यांनी सांगितलेलं आहे की दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे सोयी आणि सवलती देय राहतील. तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रति तास 20 मिनटं अधिकचा वेळ दिला जाणार आहे. पुढं आहे विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं कक्षामध्ये अलाउड केले जाणार नाही आहे. ते हरवल्यास, गहाळ झाल्यास महाविद्यालयाची जबाबदार असणार नाही आहे. हे महाविद्यालयाने स्पष्टपणे विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. कुणीही डिजिटल वॉचसुद्धा परिधान करून येऊ नये. ओके. नेक्स्ट आहे 16 नंबर, विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचं आहे. जर जे विद्यार्थी लेट येतील त्यांना परीक्षा देता येणार नाही, हे कृपया विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. पुढची अत्यंत महत्त्वाची सूचना महाविद्यालयांना आहे तसेच विद्यार्थ्यांना देखील असणार आहे. काही कारणामुळे विद्यार्थ्यांचे बारकोड संबंधित परीक्षा केंद्रास प्राप्त झालेले नसतील तरच त्यांनी इमर्जन्सी बारकोड घेऊन परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पण परीक्षा अर्ज भरलेला नाही आहे आणि अशा विद्यार्थी जर काही इमर्जन्सी बारकोडवरून परीक्षा देत असेल तर हा दखलपात्र गुन्हा असणार आहे आणि संबंधित विद्यार्थ्यांवर तसेच त्या प्राध्यापकांवर, महाविद्यालयांवर कडक कारवाई केली जाऊ शकते. तर याची सर्व महाविद्यालयांनी नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट आहे 18 नंबर, विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार परीक्षा परिपत्रक क्रमांक 104/2022 नुसार एकाच दिवशी एकाच वेळी येत असलेल्या परिपत्रकातील प्राप्त नमूद कारणाकरता विशेष परीक्षांचे आयोजन परिपत्रक क्रमांक 104 व 39 अन्वये कार्यान्वयन करण्यात येईल. सदर विशेष परीक्षांची नियमावली इन सेम परीक्षेस लागू असणार नाही याची नोंद घ्या. म्हणजे बघा की कदाचित काही कारणास्तव म्हणजे आता बघा की UGC सेट नेट UGCच्या नेट परीक्षा असतील, कदाचित सेट एक्झाम पण डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये होऊ शकते. कदाचित जर पेट एक्झाम जरी विद्यापीठाने घेतली ती पण होऊ शकते. MPSC UPSCच्या काही परीक्षा असतील, बँकिंगच्या काही परीक्षा असतील, काही विद्यार्थ्यांचे CA, CS, CMAचे परीक्षा असतील. तर याच्यामुळे जर का ओव्हरलॅप होत असेल तर त्यांच्यासाठी स्पेशल एक्झाम ही कंडक्ट केली जाईल. बट असं नको व्हायला की त्याच वेळेस तुमच्या कॉलेजची इंटरनल एक्झाम आणि विद्यापीठाची परीक्षा आहे, तर अशा वेळेस हे परिपत्रक लागू होणार नाही. नेक्स्ट आहे कॅप म्हणून किंवा केंद्रीय मूल्यमापन प्रकल्प केंद्र कॅप प्राचार्य आणि संचालक यांना कळवण्यात येते की परीक्षेच्या प्रारंभापासून 3ऱ्या दिवसापासून केंद्रीय मूल्यमापन प्रकल्प चालू करण्यात यावे. याबाबतची सूचनावलीचे पत्र स्वतंत्रपणे SNT सेक्शनकडून पाठवण्यात येणार आहे. म्हणजे जर का आज पेपर झाला तर 3ऱ्या दिवसापासून कॅप हा त्या विषयाचा सुरूच झाला
पाहिजे. नेक्स्ट आहे विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार हिवाळी परीक्षा 2023 नियोजन नोव्हेंबर-डिसेंबरला होणार आहे. याचं आयोजन करण्यासाठी संबंधित महाविद्यालयास परीक्षा केंद्र म्हणून मान्यता देण्यात येत आहे. फक्त जे काही नवीन महाविद्यालय आहे त्यांनी सादर केलेल्या परीक्षा केंद्राच्या प्रस्तावाबाबत परीक्षा विभागाद्वारे नियुक्त समिती भेट देईल आणि त्या समितीने सादर केलेल्या अहवालावर परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. म्हणजे कदाचित नवीन महाविद्यालय असतील तर विद्यापीठाची सूचना येईल, त्याच्यानंतरच त्यांना काय केलं जाणार आहे, परीक्षा घेतली जाणार किंवा त्यांना परीक्षा केंद्र म्हणून मान्यता दिली जाणार आहे. नेक्स्ट आहे ज्या महाविद्यालयांनी सबळ किंवा सक्षम आणि स्वीकृत होईल अशा कारणामुळे परीक्षा आयोजन करणे शक्य नसेल तर अशा महाविद्यालयांजवळच्या महाविद्यालयांकडे संपर्क करायचा आहे. त्यांच्याकडून ना हरकत दाखला घेऊन ती परीक्षा दुसऱ्या महाविद्यालयात कंडक्ट करायची आहे. पुढं आहे की ज्या महाविद्यालयांना भरारी पथक किंवा ज्याला आपण स्क्वॉड म्हणूया किंवा SS म्हणूया, बाह्य परीक्षक आहे, स्थायी निरीक्षण परीक्षा आयोजनाकरता परीक्षा विभागाकडून वेळोवेळी जे काही आदेश प्राप्त होणार आहेत ते सर्व प्राध्यापकांवर बंधनकारक असणार आहे. त्या प्राचार्यांनी अशा अध्यापकांना किंवा प्राध्यापकांना नमूद कालावधीसाठी तात्काळ कार्यमुक्त करायचं आहे. नंतर सदर परीक्षा सुरळीत चालण्यासाठी सर्वतोपरी दक्षता घेतली जाणार आहे. काही उपाययोजना केलेल्या आहे. सर्व संबंधितांना त्याची सूचना दिलेल्या आहे आणि दक्षता किंवा भरारी पथक यांची नियुक्ती देखील केलेली आहे. म्हणजे स्क्वॉडची पण नियुक्ती विद्यापीठाने केलेली आहे. सदर परीक्षेच्या वेळेस ही महाविद्यालयांना सूचना आहे, जर आपल्याला योग्य वेळेमध्ये ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर का उपलब्ध झाली नाही तर त्यांनी 02025621453 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करायला सांगितलेला आहे. नंतर प्राचार्यांनी महाविद्यालयीन अधिकारी यांना कळवण्यात येते की आपले मोबाईल नंबर आपण परीक्षा कामकाजाकरता अद्ययावत करून घेतले पाहिजे. बहुतेक महाविद्यालयात नवीन अधिकाऱ्यांची ॲज अ CEO म्हणून नियुक्त केली जाते, तर अशा लोकांनी सुद्धा वेळोवेळी काय केलं पाहिजे, आपले मोबाईल नंबर अपडेट केले पाहिजे. नंतर ज्या महाविद्यालयांना परीक्षा केंद्रांना परीक्षा आयोजन करण्यासाठी उत्तरपत्रिका आणि आवश्यक साधन सामुग्री जर का प्राप्त झाली नाही तर त्यांनी परीक्षा विभागाचं जे काही गोदाम कक्ष आहे तर त्या ठिकाणी येऊन तुम्ही आवश्यक साधन सामुग्री घेऊन जाण्याची व्यवस्था करायची आहे. नंतर सदर परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी जर का गैरप्रकार केला तर अशा विद्यार्थ्यांवर विद्यापीठ अध्यादेशनुसार 09 नुसार कार्यवाहीस पात्र ठरण्यात जातील. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या. जर का आपणावर कॉपी केस झाली तर होणाऱ्या त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. विद्यापीठात 2-3 चक्रा माराव्या लागतात. एकदा मीटिंगला उपस्थित राहावं लागतं, एकदा फाईन भरायला राहावं लागतं. फाईन भरल्यानंतर त्याची कॉपी दाखवायला जावं लागतं. त्याशिवाय रिझल्ट काही येत नाही. नंतर रिझल्ट जरी आला तरी पाठीमागच्या सेमिस्टरचे किंवा त्या सेमिस्टरचे जे काही सगळे सब्जेक्ट्स आहेत ते पुन्हा द्यावे लागतात. 1000 रुपये फाईनही भरावा लागतो. निकालपत्रकही येत नाही. कदाचित त्या जे काही पेपर आहेत ते वर्षातून एकदा 2दा द्यावे लागतात. हे खूप सारे कॉम्प्लिकेटेड असतात. त्याच्यामुळं कॉपी करूच नका. थोडेसे मार्क कमी पडले तरी चालेल, पण कॉपी हा प्रकार काही करू नका. नेक्स्ट आहे 28 नंबर. थोडक्यात सांगतो, पुनर्मूल्यमापनाची सुविधा उपलब्ध असणार आहे किंवा फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनची सुविधा उपलब्ध असणार आहे. फक्त एक महत्त्वाची सूचना यामध्ये दिलेली आहे की प्रथम वर्ष BA BCom BSc आणि पदविका अभ्यासक्रमाचे जे काही विद्यार्थी असणार आहे किंवा विधी महामंडळाचे, तसे विधीबाबत याबाबत माहिती दिलेली नाही आहे, पण जे काही विद्यार्थी असणार आहे की त्यांना फर्स्ट इयरमध्ये जे काही पेपर होणार आहे आणि तपासले जाणार आहे तर त्याची जबाबदारी त्या महाविद्यालयांवर असणार आहे आणि बाकीच्यांची जबाबदारी ही विद्यापीठाकडे असणार आहे. शेवटची सूचना दिलेली आहे. पारंपरिक अभ्यासक्रमाचे पदवी स्तरातील प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विधी परीक्षांचे आयोजन करताना महाविद्यालयाच्या स्वतःच्या उत्तरपत्रिका वापरायच्या आहे. या परीक्षांचे आयोजन करताना विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकेचा वापर करू नये. तसेच याबाबत आवश्यक ती सर्व गोपनीयता आणि सुरक्षिततेची दक्षता घेतली पाहिजे, अशा सूचना विद्यापीठाने केलेल्या आहे. तर या सर्व सूचनांचं पालन आपण सर्वजणांनी करा आणि सुरळीत पद्धतीने अभ्यासपूर्ण वातावरणात तुम्ही परीक्षा द्या. परीक्षा कोणत्या कधी होणार आहे याचा व्हिडिओ नेक्स्ट आहे, तर तुम्ही तो एकदा नक्की बघा. मी इथे BAच्या कधी होणार, BComच्या कधी होणार, MAच्या कधी होणार एक्झॅक्टली डेट तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. ती टेंटेटिव्ह डेट आहे, बट त्याच डेटपासून ती परीक्षा चालू होईल यात कुठेही शंका असणार नाही. परीक्षेची तयारी करा. खूप कमी कालावधी राहिलेला आहे. त्यामध्ये महाविद्यालयाचे इंटरनल एक्झाम, प्रॅक्टिकल एक्झाम, काही सबमिशन असतील ते देखील तुम्ही वेळोवेळी करा, जेणेकरून तुम्ही परीक्षेत नापास होणार नाही आणि त्यामुळं सुद्धा
तुम्ही जर का वेळोवेळी सबमिशन केले तर त्याचे मार्क देखील तुम्हाला प्रॉपरली भेटू शकतील. तर याबद्दलच्या काही महत्त्वाच्या नोटिसेस आहे त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. तरी देखील काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्या किंवा तुमच्या महत्त्वाच्या अडचणी असतील तर त्या चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. बट ऑलरेडी जी काही मी माहिती दिलेली तीच जर का पुन्हा विचारली तर त्याची माहिती किंवा त्याच्या प्रश्नाला मेसेजला रिप्लाय केला जात नाही. ओके. सो मी पुन्हा एकदा सांगेल, अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. परीक्षाबाबत आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये माहिती घेण्यासाठी जॉईन होऊ शकता. तिथे वेळोवेळी तुम्हाला परीक्षेचे अपडेट देतील. म्हणजे कदाचित वेळापत्रक आलं त्याची अपडेट भेटेल, वेळापत्रकात बदल झाला त्याची देखील अपडेट भेटेल, हॉल तिकीट असतील, इंटरनल मार्क्स असतील, नंतर निकाल असतील, सर्व बाबतची माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटत असते. त्याच्यामुळे जॉईन व्हायला कुठेही विसरू नका. आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत मेसेज करा. कदाचित ते विद्यार्थी दुसऱ्या महाविद्यालयाचे असतील पण आपले मित्र आहेत तर त्यांना देखील जॉईन करा, जेणेकरून ते देखील परीक्षापासून वंचित राहणार नाही, त्यांनाही देखील माहिती भेटेल आणि तुम्ही देखील माहिती वेळोवेळी घ्या. ग्रुपमध्ये टाकलेले मेसेज काळजीपूर्वक हे वाचत चला आणि व्हिडिओ जेवढेही व्हिडिओ टाकले जातील त्या शेवटपर्यंत नक्की बघत चला. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.